दरम्यान पंतप्रधान निवासाच्या बाहेर ज्या घडामोडी घडत आहेत त्याकडे आता आपण वळतो आहोत। केंद्रीय पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री जितेंद्र सिंह हे राहुल गांधी यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। पंतप्रधान कार्यालयात जितेंद्र सिंह यांचं एक विशेष स्थान आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर काँग्रेसने ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। या ठिय्या आंदोलनामध्ये राहुल गांधी, प्रियंका गांधी उतरलेल्या आहेत। राहुल गांधी बराच वेळ उभे आहेत, प्रियंका गांधी बसलेले आहेत, त्यामुळे गर्दीमध्ये आपल्याला प्रियंका गांधी ओळखता येणार नाहीत। जे उभे आहेत पांढऱ्या टी-शर्टमध्ये ते राहुल गांधी आहेत। राहुल गांधी यांनी आपल्या या ठिय्या आंदोलनाच्या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसच्या तमाम नेत्यांना घेऊन आंदोलन सुरू केलेलं आहे। आमचे सहकारी आणि प्रतिनिधी शुभम उमाळे या सर्व बातम्यांच्या वार्तांकनासाठी नवी दिल्लीत पोहोचलेत। शुभम, आता तिथे राहुल गांधींना समजावण्याचा प्रयत्न होतोय। केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह तिथे पोहोचलेले आहेत। राहुल गांधींना काय ऑफर आहे किंवा पंतप्रधान कार्यालयाचा निरोप काय आहे? अर्थातच प्रसाद सर, सुरुवात या गोष्टीची होते की राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाच्या जे मुख्य प्रवेशद्वार आहे, जे काही अंतरावर आहे, तिथे ते पोहोचले। तिथे त्यांच्यासोबत काँग्रेसचे असंख्य कार्यकर्ते आणि खासदार हे देखील उपस्थित होते। प्रियंका गांधी या देखील उपस्थित आहेत, अजून देखील त्या ठिकाणी तसे त्या ठिकाणी आंदोलन करत आहेत। तर नेमकं दिल्लीमध्ये आता सुरू काय आहे असा मोठा प्रश्न जो आहे तो या ठिकाणी उपस्थित होतो। कारण की एकीकडे जंतर मंतरवर विरोधी बाकांवरचे सगळे खासदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत, पण राहुल गांधी हे दिपके यांना भेटायला न येता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे जात आहेत। प्रत्येक खासदार, कोणताही पक्ष असो, उद्धव ठाकरे गटातील सर्व खासदार असतील किंवा मग इतर राज्यांमधले जे विरोधकांवर बसणारे खासदार आहेत, ते सगळे जंतर मंतरवर पोहोचलेत। सकाळपासून त्यांची भेट घेतली। स्वतः उद्धव ठाकरे हे देखील उद्या पोहोचणार आहेत आणि त्यांच्या खासदारांसमवेत या ठिकाणी दिपके यांना भेटायला येणार आहेत। पण मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आणि त्यांचे काँग्रेसचे सर्व समर्थक आणि खासदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन जे आहे ते करतायत। ठिय्या आंदोलन खरं तर त्यांनी त्या ठिकाणी दिलेलं आहे। खरं पाहायला गेलं तर जे जंतर मंतर जवळ जो पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता किंवा ज्या गाड्या या ठिकाणी आणल्यात, पोलिसांच्या व्हॅन्स ज्या या ठिकाणी सकाळपासून लावण्यात आल्या होत्या, त्या या ठिकाणावरून काढून इकडनं 2.5 किलोमीटर दूर ज्या ठिकाणी आंदोलन सुरू आहे राहुल गांधींचं, त्या ठिकाणी नेलेले आहेत। नेमकी आता तिकडची परिस्थिती कशा पद्धतीत दिल्ली पोलीस, दिल्ली सरकार हातात आहे हे पाहणं महत्त्वाचं असेल। इतकंच नाही तर ज्या प्रकारे राहुल गांधी हे ठिय्या आंदोलन करतायत, तर मग राहुल गांधींना कोणता असा मुद्दा आहे जो कन्व्हिन्स करण्यात येणार आणि त्यामुळे ते त्यांचं हे ठिय्या आंदोलन मागे घेणार, हे देखील पाहणं आता महत्त्वाचं आहे। इतकं सगळ्या घडामोडी झाल्यानंतर राहुल गांधींची प्रतिक्रिया काय समोर येते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। कारण की काल ज्यावेळेस हे सर्व वातावरण या ठिकाणावरून दिपके आणि त्यांचे कॉक्रोच जनता पार्टीचे समर्थक या ठिकाणावरून संसदेकडे गेले होते, त्यावेळेस त्यांनी संसदेमधून ज्यावेळेस राहुल गांधी निघाले त्यावेळेस त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया नाही दिली। पण मात्र काही वेळानंतर ते त्यांच्या निवासस्थानी गेल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया दिली होती। नेमकं राहुल गांधींच्या मनात सुरू काय आहे असा एक प्रश्न उपस्थित होते। कारण की सर्व विरोधी बाकांवरचे दिपकेंच्या पाठी उभे दिसत आहेत, पण मात्र राहुल गांधी एक वेगळाच, काँग्रेस आणि राहुल गांधी एक वेगळाच कुठला तरी अजेंडा घेऊन हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी गेलेले दिसून आलेले आहेत। प्रसाद सर, बिलकुल शुभम, आपण या सर्व घटनांवर जोडलेले रहा। एक पुढची बातमी येते, त्यावरही आपल्याशी चर्चा करायची आहे।